देवी साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमोऽस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाच्या पठणाला आपण आरंभ करत आहोत। प्रथम खंडाला आपण सुरुवात करत आहोत। प्रथम खंड सिद्धार्थ गौतमापासून तर बोधिसत्व बुद्ध कसे झाले आहेत हे एवढी माहिती आपण या पहिल्या खंडामध्ये पाहणार आहोत। पहिल्या खंडामध्ये एकूण 7 भाग आहेत आणि त्या 7 भागामधून पहिल्या भागाला आपण आज सुरुवात करत आहोत, ते म्हणजे जन्म ते प्रव्रज्जा। सिद्धार्थाचा जन्म कसा झाला इथून तर प्रव्रज्जेपर्यंत असा हा पहिला भाग आहे। या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। तर पहिल्या भागातलं पहिलं प्रकरण आहे, छोटे छोटे प्रकरण आहेत याच्यामध्ये। त्याच्यातलं पहिलं प्रकरण आहे बुद्धाचे कुळ। कुळ हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो नाही का, काय असते कुळ, तर कोणत्या कुळातले आहे कुळ किंवा वंश, नाही का नाही। याचा संबंध बुद्धाच्या काळामध्ये कशाशी आहे, गोत्राशी आहे। आपण पाहणारच आहोत पुढे। तर ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते। काय म्हणतात बाबासाहेब की ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हतं, ठीक आहे नाही। म्हणजे आपण डायरेक्ट ख्रिस्तपूर्व काळामध्ये गेलो। ख्रिस्तपूर्व काळ समजतो का, काय आहे ख्रिस्तपूर्व काळ म्हणजे कोणता, जेव्हापासून इसवी सनाची सुरुवात झाली, आहे का नाही। इसवी सन 1, आता 2026 आहे, आहे का नाही।
तर जेव्हा सुरुवात झाली होती, एक पहिलं वर्ष आहे की नाही, तर त्याला इसवी सन आपण म्हणतो, तिथून ख्रिश्चन कालगणना या ठिकाणापासून सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्या अगोदर उलटी गिनती आहे. इथून जसं आपण 1 2 3 4 असं मोजतो आहे का नाही, तशी इकडून उलटी गिनती ख्रिस्तपूर्व 6वं शतक, जे 600 वर्षाच्या काळामध्ये, 500 ते 600 वर्षाचा जो काळ आहे त्या काळामध्ये, तर त्या काळामध्ये आपला जो भारत आहे, तो भारत असा, भारतातला जो उत्तर भाग आहे, म्हणजे नकाशात आपण पाहतो जो वरचा जो भाग आहे भारताचा, त्या उत्तर भारतामध्ये असं काही एकजूट असं एकच एक असं प्रभुत्व संपन्न असं काही राज्य आपल्या भारतामध्ये नव्हतं. तर मग कसं होतं, तर देश अनेक राज्यात विभागला होता, नाही का नाही. छोटे छोटे असे राज्य आहे. आजच्या परिस्थितीत आपण पाहतो की आपण महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू हे जे राज्य पाहतो, तशा अनेक राज्यामध्ये तो विभागला होता. काही राज्य मोठी होती तर काही लहान होती. त्यापैकी काही राज्ये राजवटीखाली होती, इतर मात्र नव्हती. तर छोटे मोठे राज्य होते, काही मोठे राज्य, काही छोटे राज्य. त्यापैकी काही राज्य असे होते की त्यामध्ये राजाची राजवट होती, आहे की नाही, राजाची राजेशाही त्या ठिकाणी होती. तर काही राज्य असे होते ते तिथं राजेशाही नव्हती. राजाच्या राजवटीखाली असलेले राज्य एकूण 16 होती, आहे का नाही. की त्या काळामध्ये ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये राजाच्या राजवटीखाली, म्हणजे राजाचं राज्य असलेली अशी एकूण 16 राज्य होती. त्यांची नावं पण इथं दिलेली आहेत बाबासाहेबांनी: अंग, मगध, काशी, कोशल, वृज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी ही 16 राज्य होती. या ठिकाणी 16 राजे राज्य करायचे. आणि ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती अशा राज्यांची नावं दिलेली आहेत. त्या राज्यांची नावे आहेत: कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशिनाराचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकप्पचे बुली, केसपुत्तचे कलिंग, पिंपलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुनसुमारगिरी होती ते भग्ग असे हे राज्य आहेत की जिथं राजाची राजवट नव्हती, परंतु तरीसुद्धा ते राज्य होते. राजाच्या राजवटीखाली असलेले जे राज्य होते की जिथं राजाची सत्ता आहे, त्या राज्यांना जनपद म्हणून ओळखल्या जात असे, त्याला जनपद असं म्हणत. तर एकछत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्ये संघ किंवा गण म्हणून ओळखली जात. जिथं एक सत्ता नाही राजाची अशी जी राज्य होती, आहे का नाही, कपिलवस्तूचे शाक्य जे आपण पाहिले की जिथं राजाची राजवट नव्हती, अशा राज्याला संघ किंवा गण म्हणून ओळखल्या जात. जिथं राजाचं राज्य आहे त्याला जनपद म्हणत, आणि जिथं राजाचं राज्य नाही त्या ठिकाणी संघ किंवा गण असं त्याला म्हणत असत, आहे का नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की मग तिथं राज्य कोण करायचं, आहे का नाही. तर तिथं राज्य करण्याची जी पद्धत होती, आहे का नाही, तर ते लोक आळीपाळीनं राज्य करायचे, आहे का नाही. म्हणजे एक प्रकारची त्या काळातली ती लोकशाहीच होती, आहे का नाही. आळीपाळीनं राज्य, अनेक राजे या गणामध्ये या संघामध्ये असायचे. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्यप्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. की कपिलवस्तूचं जे गणराज्य, गण होता किंवा संघ होता, या ठिकाणी कशा प्रकारे राज्य चालायचं याबद्दल काही अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे तिथं प्रजेची सत्ता होती की अल्प लोकसत्ताक होती, की काही प्रजेंनी मिळूनच तिथं राज्य करण्याची पद्धत होती, याविषयी निश्चित असं काही सांगता येत नाही त्या काळातलं. एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती की नाही. शाक्यांचं जे प्रजासत्ताक राज्य होतं, संघ होता किंवा गण होतं कपिलवस्तू, त्या ठिकाणी मात्र अनेक राजाची घराणी होती. म्हणजे अनेक राजे होते एकाच राज्यात, पण ते आळीपाळीनं राज्य करायचे. आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एका पाठोपाठ एक अशी राज्य करीत असत.
एका पाठोपाठ एकाची पाळी झाली की दुसरा, दुसऱ्याची पाळी झाली की तिसरा, अशा प्रकारे ते राज्य करत असत। या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाईल। जो काही प्रमुख असेल, ज्याची पाळी असेल राज्य चालवण्याची, तर त्याला राजा असं म्हटलं जात होतं। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या समयी शुद्धोधन हा राजा होता। म्हणजे सगळी कपिलवस्तूचं सगळं राज्यकारभार पाहण्याच्या शुद्धोधन राजाकडे होता। म्हणून शुद्धोधन हा राजा होता तेव्हा, जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हा। आणि राज्य करण्याची त्याची पाळी होती। त्या कपिलवस्तूवर राज्य करण्याची शुद्धोधन राजाची पाळी होती। शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थित होते, नाही का नाही। हे शाक्यांचं जे राज्य आहे, म्हणजे शुद्धोधन राजाचं राज्य जे आहे भारताच्या उत्तर पूर्व भागात, आहे का नाही। म्हणजे हे इकडे मागं उत्तर आणि इकडे पूर्व, तर याच्या मधामध्ये, आहे का नाही, त्या ठिकाणी त्यांचं राज्य होतं। आणि ते एक स्वतंत्र राज्य होतं, आहे का नाही, स्वतंत्र होतं। त्याच्यावर कोणाच्या अंडरमध्ये नाही, कोणाच्या दबावाखाली नाही, असं ते राज्य होतं। परंतु नंतरच्या काळात, नंतर अशी घटना घडली की कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती। नंतर कौशल नरेश म्हणजे राजा, कौशल देशाचा जो राजा होता, त्यानं या शाक्यांच्या राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली। त्यांना त्याच्या ताब्यात घेतलं ते राज्य आणि स्वतःची सत्ता स्थापन केली। या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशाच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयांसंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकारांचा उपयोग करू शकत नव्हते। म्हणजे कौशल नरेशाचे त्या ठिकाणी त्याच्या ताब्यात असल्यामुळे, त्याच्या सत्तेत असल्यामुळे, शाक्य राजाला जे काही निर्णय घ्यायचे असतील, तर काही जे निर्णय आहेत, मोठे मोठे निर्णय असतील, ते निर्णय घेण्यासाठी कौशल देशाच्या राजाला विचारून त्याची परवानगी घेऊन राजकीय अधिकारांचा उपयोग त्यांना करावा लागत असे, नाही का नाही। काही राजकीय मोठे मोठे प्रश्न असतील, सोडवायचे असतील, तर ते कौशल नरेशाची परवानगी घेऊन त्या अधिकारांचा उपयोग त्यांना करावा लागत असे। त्या काळात जी राज्ये अस्तित्वात होती, त्यात कौशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। त्या काळात जेवढी काही राज्य अस्तित्वात होती, त्या सगळ्या राज्यांमध्ये कौशल राज्य जे आहे हे शक्तिशाली होतं, नाही का, सामर्थ्यशाली होतं, श्रीमंत होतं, ताकदवार असं राज्य होतं। त्याचप्रमाणे मगध हे राज्यसुद्धा एक सामर्थ्यशाली राज्य होतं, आहे का नाही। आता हे मगध आणि कौशल यांना राजे होते, आहे का नाही। यांना राजे असल्यामुळे त्यांच्या राज्याला जनपद असं म्हणत असत। आणि जिथं राजे नव्हते त्यांना संघ किंवा गण म्हणत। तर मग हे मोठे राजे हे आपल्या ताब्यात ठेवत, हे छोटे छोटे राज्य त्यांच्या ताब्यात ठेवत असत, आपला अधिकार गाजवत असत। अशा प्रकारे कौशलही एक सामर्थ्यशाली राज्य होतं आणि मगधसुद्धा हे एक सामर्थ्यशाली राज्य होतं। कौशल नरेश, कौशलचा राजा जो आहे तो, त्याचं नाव प्रसेनजित, आणि मगध नरेश त्याचं नाव आहे बिंबिसार, आहे का नाही। म्हणजे कौशलचा नरेश म्हणजे राजा, कौशलचा राजा हा प्रसेनजित होता आणि मगध या देशाचा राजा बिंबिसार होता। आणि हे दोनही राजे, प्रसेनजित आणि बिंबिसार, हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते, त्यांच्याच वयाचे जवळपास, त्यांच्या काळातले, सिद्धार्थ गौतमाच्या काळातले होते। तर अशा प्रकारे हे बुद्धाचं काय आहे, कुळ आहे, नाही का, की त्यांचं जे वास्तव्य आहे ते वास्तव्य कशा पद्धतीनं आहे, कुठे आहे, कसं राज्य होतं। आणि त्या शाक्य राज्यावर राज्य करण्याची पाळी सिद्धार्थाच्या वडिलांची म्हणजे शुद्धोधनाची होती, म्हणून त्याला राजा म्हटल्या गेलेलं आहे। अशा प्रकारे हे बुद्धाचं कुळ आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहत आहोत आपण बुद्धाचे पूर्वज, आहे का नाही। बुद्धाचे पूर्वज कोण होते, पूर्वज म्हणजे कोण, त्यांचे आजोबा पंजोबा जे काही असतील, नाही का। तर बुद्धाचे पूर्वज कोण होते। शाक्याची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे, ठीक आहे। शाक्य लोकांची जी राजधानी आहे त्या राजधानीचं नाव होतं कपिलवस्तू, असं नाव होतं त्याचं। कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धी प्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे, असा एक अंदाज आहे की कपिलवस्तू हे नाव
त्या राज्याला कसं पडलं तर एक कपिल नावाचे मुनी होते, ऋषी होते आणि ते फार महान बुद्धिप्रामाण्यवादी होते, आहे का नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट बुद्धीला प्रमाण ठेवून बुद्धीला पटेल तेव्हाच ते करायचे, असे एक ते महान ऋषी होते कपिल मुनी. कदाचित त्याच्यावरून शाक्यांच्या राजधानीचं नाव कपिलवस्तू पडलं असावं. कपिलवस्तू नगरीत आता इथं पूर्वज कुठून आहे सुरुवात यांच्या वंशाची. कपिलवस्तू नगरीमध्ये जयशन नावाचा शाक्य राज्य करीत होता. जुन्या काळात शुद्धोधन राजाच्याही आधी, नाही का. तर जयसेन नावाचा शाक्य राज्य करीत होता. सिंहहनू हा त्याचा पुत्र आणि या जयसेनला सिंहहनू नावाचा पुत्र होता आणि सिंहहनूचा विवाह हा कच्छना हिच्याशी झाला होता, आहे का नाही. हे आपल्या बुद्धिस्ट कल्चरमधलं नाव आहे कच्छना, आहे का नाही. तिच्यासोबत सिंहहनूचा विवाह झालेला होता. सिंहहनूला मग सिंहहनू आणि कच्छना, आहे का नाही. सिंहहनूचे वडील जयसेन आणि जयसेनचा मुलगा हा सिंहहनू आणि जयसेनची सून म्हणजे कच्छना, यांना 5 पुत्र होते. त्याच्यातला शुद्धोधन मोठा, नंतर धौतोधन, नंतर शाक्योधन, नंतर शुक्लोधन आणि अमितोधन असे 5 मुलं या सिंहहनूला होती. आणि या 5 पुत्रांच्या व्यतिरिक्त सिंहहनूला अमिता आणि प्रमिता अशा 2 कन्या होत्या, म्हणजे 2 मुलीसुद्धा होत्या. म्हणजे सिंहहनू आणि कच्छनाला एकूण 7 अपत्य होते. आणि या घराण्याचे गोत्र आदित्य होते. या घराण्याचं गोत्र आदित्य होते. तर आता इथं आपण गोत्र म्हणजे काय, आहे का नाही. आता आजच्या काळात आपण गोत्र, तर प्राचीन काळामध्ये 7 प्रकारचे ऋषी झालेले आहेत. त्यांचं नाव आहे कश्यप, वशिष्ठ, भारद्वाज, गौतम, अत्री, विश्वामित्र, जमदग्नी आणि अगस्त्य. या प्राचीन ऋषीचे जे वंशज आहेत, या प्राचीन ऋषी जे वंशज आहेत त्या वंशजांना गोत्र असं मानलं जातं. तर गोत्र म्हणजे काय, मग आपलं कुळ किंवा आपला वंश किंवा पूर्वज ऋषींची ही परंपरा आहे. ह्या ऋषीचे वंशज आहे ते सगळं, आहे का नाही. म्हणून हे प्राचीन काळातील सप्तर्षी किंवा मूळ पुरुषाच्या नावावरून हे गोत्र ठरलेले आहेत. त्या ऋषींच्या नावावरून त्यांच्या जसे जसे वंशज असतील त्यांचे ते गोत्र ठरलेले आहेत. आताही तीच पद्धत आहे आपल्यामध्ये सुद्धा. आपण आपलं जे कुळ आहे का नाही, तर त्याच पद्धतीचं आहे. शुद्धोधनाचा विवाह, आता सिंहहनूचा मुलगा हा शुद्धोधन, त्याचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव होते अंजन आणि मातेचे नाव होते सुलक्षणा. असं शुद्धोधन राजाचा विवाह झाला आणि तो झाला महामायेशी झाला. महामायेच्या आई वडिलांचं नाव अंजन आणि सुलक्षणा असं होतं. आणि अंजन हा कोलीय होता, कोलीय देशातील होता. आणि त्या कोलीय राज्यामध्ये तो देवदह नावाच्या खेड्यामध्ये वास्तव्य करत होता, राहत होता. त्याची ही मुलगी होती महामाया. शुद्धोधन हा महान योद्धा सुद्धा होता. राजा तर होता शुद्धोधन आणि महान योद्धा होता, नाही का नाही. युद्धकलेमध्ये पारंगत होते शुद्धोधन. जेव्हा शुद्धोधनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली, नाही का नाही. आपलं शौर्य दाखवलं त्यांनी, आपली युद्धकला जेव्हा त्यांनी दाखवली, आहे का नाही, तेव्हा त्याला त्या काळातल्या पद्धतीनुसार दुसरा विवाह करण्याची त्याला परवानगी मिळाली. आणि त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. भार्या म्हणजे पत्नी. दुसरी पत्नीचं नाव त्यांच्या महाप्रजापती. आणि ही महाप्रजापती कोण होती, तर त्यांची जी शुद्धोधनाची पहिली बायको होती तिची मोठी बहीण, महामायेची मोठी बहीण होती, ती मोठी भगिनी होती. शुद्धोधन हा धनधान्य संपन्न असा गृहस्थ होता, श्रीमंत होता शुद्धोधन. तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. खूप जमीन होती शुद्धोधन राजाकडे, त्याचा मालक होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते, नोकर चाकर. आता राजा म्हटल्यानंतर राजेशाही कशी असते हे आपल्याला इतिहासामधून आपण वाचत असतो, किंवा मोठमोठे किल्ले वगैरे आपण जेव्हा पाहतो, ऐतिहासिक स्थळं पाहतो, त्याच्यामधून आपल्याला कल्पना येते की हे
यांचं कसं वैभव संपन्न राज्य होते म्हणून ते. तर भरपूर सेवक त्यांच्याजवळ होते आणि असे म्हटले जाते की त्यांच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नांगरणीसाठी, ठीक आहे, त्यांच्या ताब्यात असलेली जी काही जमीन असेल त्या जमिनीची नांगरणी करण्यासाठी एकाच वेळी 1000 नांगरांचा उपयोग करावा लागत असे. 1000 नांगर एका वेळेस त्यांच्या जमिनीत नांगरणीचं काम करायचं, एवढी श्रीमंती त्यांची त्या काळामध्ये होती. तो ऐश्वर्य संपन्न जीवन जगत होता, एकदम वैभव संपन्न, भरपूर धनदौलत, नोकर चाकर, पुष्कळ अशी संपत्ती, आणि त्याच्यामध्ये हा शुद्धोधन राजा जगत होता. त्याचे अनेक राजप्रासाद होते. राजप्रासाद म्हणजे महाल होते, अनेक प्रकारचे महाल होते शुद्धोधन राजाचे, उन्हाळ्याचा, पावसाळ्याचा, हिवाळ्याचा, आहे का नाही, वेगवेगळे प्रकारे असे महाल होते. ही माहिती काय दर्शवते आपल्याला की शुद्धोधन राजा हा किती वैभव संपन्न किंवा किती श्रीमंत होता हे आपल्याला दर्शवते. तर सिद्धार्थाचे जे वडील आहेत राजा शुद्धोधन, ते असे होते. त्यांचे पूर्वज जयसेनपासून, जयसेनचा मुलगा सिंहहनू, सिंहहनूचे 5 मुलं आणि 2 मुली, त्याच्यातील राजा शुद्धोधन तो फार शौर्यवान होता म्हणून दुसरी पत्नी केली, महामायेची मोठी बहीण महाप्रजापती, आणि खूप असं श्रीमंत ते घराणं होतं त्यांचं. तर अशा या घराण्यामध्ये, अतिशय श्रीमंत घराण्यामध्ये बुद्धाचा जन्म कसा झालेला आहे का नाही. बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थाचा, आहे का नाही. आपण आतापासून त्यांना बुद्ध नाही म्हणू शकत, ते सिद्धार्थ म्हणूनच आहेत. या ग्रंथामध्ये आहे बा बुद्धाचा जन्म, आपल्याला समजण्यासाठी ते दिलेलं आहे. शुद्धोधनाच्या घरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्याची जन्मकथा अशी आहे. ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्य लोकांची परंपरा होती, ठीक आहे. ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आणि आषाढ महिन्यात, आता ही आषाढ पौर्णिमा काल झाली आहे का नाही, म्हणजे याच काळाच्या दरम्यामध्ये वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्य लोकांची परंपरा होती की एक वर्षातून एकदा एक खूप मोठा असा उत्सव साजरा करण्याची त्यांची परंपरा होती. राज्यातील सर्व शाक्य लोक हा उत्सव साजरा करीत असत, फार थाटामाटात साजरा करीत असत. त्याबरोबरच राज्यकर्ता जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील सदस्यसुद्धा ह्या उत्सवात भाग घेत असत. राजा, राणी, राजदरबारातले जेवढे लोक असतील सगळे या उत्सवात, आणि सर्व लोक त्या उत्सवात भाग घेत होते. म्हणजे खूप मोठा असा उत्सव त्या काळात ते या आषाढ महिन्यात घेत असत. साधारणपणे हा वर्षोत्सव 7 दिवसपर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती, त्यांची पद्धत होती की हा एका दिवसाचा कार्यक्रम नव्हता, तर 7 दिवसांचा कार्यक्रम होता. वर्षोत्सव वर्षातून एकदा केला जाणारा हा उत्सव 7 दिवस करण्याची त्यांची परंपरा होती. एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरविले. एका प्रसंगी शुद्धोधनाचं लग्न झाल्यानंतर महामाया जेव्हा आली, तर महामायाने हा जो वर्षाचा उत्सव आहे हा उत्सव अतिशय थाटामाटात पुष्प, सुगंधी द्रव्य, आनंद साजरा करण्याचं तिनं ठरवलं. परंतु त्यात मादक द्रव्य सेवनाला बंदी होती, ठीक आहे. मादक जे द्रव्य असतील ते द्रव्य त्या उत्सवात कोणीही सेवन करणार नाही अशी परंपरा होती त्या काळातली, त्या काळात बंदी होती. तर अशा प्रकारचा हा उत्सव 6 दिवस चालला आणि 7व्या दिवशी, मग 7व्या दिवशी ती प्रातकाळी जागी झाली. कोण? महामाया, नाही का नाही. आणि सकाळी जागी झाल्यानंतर तिने सुगंध जलाने स्नान केले, सुगंधित पाण्यानं स्नान केलं, आणि आंघोळीनंतर स्नान केल्यानंतर तिने 4 लाख कारशापण दान केल्या. कारशापण म्हणजे त्यावेळेचे जो पैसे असतील ते मुद्रा असतील, ते 4 लाख मुद्रा तिनं स्नान केल्यानंतर लोकांमध्ये वाटलेल्या आहेत, आहे का नाही. दानाची सुरुवात पहा या कुटुंबामध्ये कशी आहे का नाही. इथून दानाची सुरुवात आहे. महामायेनं 4 लाख मुद्रा तिनं त्या उत्सवाच्या निमित्त शेवटच्या दिवशी दान केलेले आहेत. तिने स्वतःला मौल्यवान आभूषणांनी अलंकृत केले, ठीक आहे. खूप मोठमोठे दागिने तिने आपल्या अंगावर घातले महामायेनं, आणि तिने स्वच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले. तिला जे जेवण आवडत असेल ते जेवण तिनं केलं. नटली थटली,
दागिने घातले, सुंदर कपडे घातले आणि तिने व्रत घेतले. व्रत म्हणजे निश्चय केला, तिनं संकल्प केला. आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयन मंदिरी शयनासाठी गेली, म्हणजे बेडरूममध्ये झोपायला गेली आपल्या आजच्या काळातल्या भाषेत. आणि त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा सहवास घडला आणि महामायेला गर्भधारणा झाली, आहे की नाही, त्या वर्षोत्सवाच्या 7व्या दिवशी. आणि राज्यशय्येवरच तिला गाढ निद्रा आली आणि तिथंच ती झोपी गेली. आणि त्याच झोपीमध्ये तिला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात तिला असं दिसलं की 4 लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले. तुमच्या जवळच्या ग्रंथामध्ये चतुर्दिक्पाल असा शब्द असेल, काही पुस्तकांमध्ये वेगळा. इथं 4 लोकपाल आहेत, आहे का नाही. तर स्वप्नात काय दिसलं, तिला 4 लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले, म्हणजे झोपीत ती असताना तिचा पूर्ण पलंगच या 4 लोकपालांनी उचललेला आहे. हे 4 लोकपालाचा काय अर्थ होतो? चतुर म्हणजे चतुर दिक्पाल तुमच्या पुस्तकात असेल तर चतुर म्हणजे 4 आणि दिक्पाल म्हणजे दिशांचे पालक. त्या काळामध्ये राजाचे राजवाड्यामध्ये 4 दिशाला 4 रक्षक असायचे, आहे का नाही, राज्याचं रक्षण करण्यासाठी त्या दिशांचे पालक, आहे का नाही. असे हे 4 लोकपाल त्या ठिकाणी आले आणि महामायेला त्या झोपीतच असताना त्या पलंगासहित तिला उचललं आणि हिमालय पर्वतातील एका सपाट भूमीवर मोठ्या शाल वृक्षाच्या सावलीमध्ये आणून ठेवलं. हिमालयाच्या सपाट भूमीवर एका शाल वृक्षाच्या सावलीत तो पलंग आणून ठेवला आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले. तिथं पलंग ठेवला आणि ते सर्व त्या पलंगाच्या बाजूला उभे राहिले, हे का नाही. स्वप्न आहे हे, तिचं स्वप्न आपण पाहतो. त्यानंतर त्या 4 लोकपालांच्या गृहिणी ज्या होत्या, त्यांच्या पत्नी ज्या होत्या 4 लोकपालांच्या, त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला उठवलं झोपीतून आणि मानस सरोवराकडे आंघोळ करण्यासाठी तिला घेऊन गेले. त्यांनी तिला न्हाऊ घातले. त्या 4 लोकपालांच्या ज्या पत्न्या होत्या त्यांनी तिला न्हाऊ घातलं. तिला स्वच्छ वस्त्र परिधान करावयास दिली, चांगले कपडे तिला घालावयास दिले. तिला सुगंधी द्रव्य माखली, तिच्या अंगावर अत्तर वगैरे सुगंधी द्रव्य तिच्या टाकली आणि त्यांनी पुष्पांनी अलंकृत की फुलांनी तिला सजवलं. कोणाला? त्या महामायेला स्वप्नामध्ये, आहे का नाही. चांगलं आंघोळ घातली, चांगले कपडे घातले, सुगंधी द्रव्य आणि फुलांनी तिला सजवलं, दागदागिन्यांनी तिला सजवलं आणि जणू महामाया एखाद्या दिव्यात्माच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे, नाही का नाही. असं काही तिला तयार केलं त्या 4 लोकपालांच्या गृहिणींनी की जशी काही ती एखाद्या दिव्य शक्तीच्या, दिव्य आत्म्याच्या एक स्वागतासाठी जशी काही ती सज्ज झालेली आहे, असं तिला सजवण्यात आलं. आणि त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायेपुढे उपस्थित झाला. सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेच्या पुढे उपस्थित झाला आणि म्हणाला महामायेला की या पृथ्वी तलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय, तू माझी माता होशील? आणि लगेच महामाया म्हणाली, होय, मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते. आणि त्याच क्षणी महामाया जागी झाली. जे सुमेध बोधिसत्व त्या ठिकाणी काही वर्णनामध्ये दाखवलेलं आहे की पांढऱ्या रंगाचा हत्ती, पांढरं कमळ घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे का नाही. याचा अर्थ असा आहे, भगवान बुद्ध, आहे का नाही, शेवटचा जन्म घेण्याच्या आधी कोण होते? सुमेध बोधिसत्व, आहे का नाही. म्हणजे जन्मापासूनच बोधिसत्व होते सिद्धार्थ, नाही का. बोधिसत्वचा काय अर्थ होतो? कशाला म्हणतो आपण बोधिसत्व? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बोधी म्हणजे ज्ञान, नाही का, आणि सत्व म्हणजे जीव, ज्ञान प्राप्त असलेला जीव, नाही का नाही. आणि या बोधिसत्वाचं एक गुणवैशिष्ट्य असतं की बोधिसत्व हा
फक्त स्वतःच्या कल्याणासाठी झटत नाही, तर बोधिसत्व हा स्वतःच्या कल्याणासाठी पण झटतो आणि इतरांच्या पण कल्याणासाठी. इतर म्हणजे कोण? या पृथ्वी तलावरील सर्व जीवजंतू, सर्व, फक्त मानव प्राणीच नाही, बारीक कीटक जे काही सजीव असतील, आहे का नाही, त्या सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे अशी भावना, असं वैशिष्ट्य बोधिसत्वाचं असते, आहे का नाही. असा हा बोधिसत्व महामायेच्या गर्भामध्ये त्यानं प्रवेश केला आणि तिला जाग आलेली आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला जाग आली, तिच्या पलंगावर पडलेली होती ती, दुसऱ्या दिवशी सकाळीच महामायेनं आपल्या पतीला म्हणजे राजा शुद्धोधनाला आपलं स्वप्न सांगितलं की बा मला रात्री असं असं स्वप्न पडलेलं आहे. वर्षोत्सव संपला होता, आहे का नाही, आणि सकाळी शांततेनं तिनं शुद्धोधन राजाला, आपल्या पतीला आपलं स्वप्न सांगितलं. या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे काही शुद्धोधनाला समजलं नाही की काय अर्थ असेल बा या स्वप्नाचा. म्हणून काय केलं शुद्धोधनानं, स्वप्नविद्येमध्ये प्रवीण अशा 8 ब्राह्मणांना आमंत्रित केलं. ही हुशार होते, ठीक आहे नाही. स्वप्नविद्या त्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या असायच्या, ठीक आहे नाही. मंत्रविद्या पण होती त्यावेळेस, तंत्रविद्या पण होती, स्वप्नविद्या, अशा अनेक विद्या होत्या. तर स्वप्नाचा अर्थ उलगडून सांगण्यासाठी 8 ब्राह्मणांना शुद्धोधन राजानं आमंत्रित केलं की बा महामायेला स्वप्न पडलं, त्याचा काय अर्थ असावा बरं. हे जे 8 ब्राह्मण आहेत त्यांची नावं अशी आहेत. एक आहे राम, दुसरा ध्वज, तिसरा लक्ष्मण, चौथा मंत्री, 5वा यन्न, 6वा सुयम, 7वा सुभोग आणि 8वा सुदत्त. हे 8 ब्राह्मण स्वप्नविद्येमध्ये पारंगत होते. लगेच त्यांना फरमान पाठवलं बोलावण्याचं आणि शुद्धोधनानं त्यांच्या स्वागत सत्काराची योग्य अशी तयारी केली. त्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली. हे 8 ब्राह्मण जे आहेत की जे स्वप्नविद्येमध्ये पारंगत आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या वाटेवर काय टाकले त्यांनी? पुष्प टाकले. आपण आजही भिक्षू संघ वगैरे आले की आपण पुष्प अंथरवतो नाही का रस्त्यावर, तर ही त्या काळातली ही पद्धत आहे. ते त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली. त्यांच्यासाठी उच्चासने मांडली गेली. उच्च असे आसनं त्या 8ही ब्राह्मणांना ठेवण्यात आले आणि शुद्धोधनाने त्या ब्राह्मणाची दानपात्रे सोन्या चांदींनी भरली. त्या 8 ब्राह्मणांचे जे पात्र होते दानपात्र, त्याच्यात पहिल्यांदा शुद्धोधन राजानं सोनं, चांदी, रत्न असे त्यांना दान केले. पहिले इथं दान देण्याची भावना शुद्धोधनाची, महामायेसारखी, आहे का नाही. तूप, मधु, मधु म्हणजे शहद, शर्करा मिश्रित दुधात म्हणजे साखर मिसळलेल्या दुधात तूप आणि मध टाकून शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे त्यांना भोजन दिले त्या 8ही ब्राह्मणांना, आहे का नाही. पहिले त्यांचं स्वागत केलं पुष्पवृष्टीनं, नंतर त्यांना सोन्या चांदी दान दिलं, नंतर त्यांना उत्तम भोजन दिलं आणि नंतर शुद्धोधनाने त्यांना वस्त्रप्रावरणे, कपडेसुद्धा त्यांना दान दिले आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या. तांबड्या रंगाच्या गायी सुद्धा त्या ब्राह्मणांना दान दिलेलं आहे. एवढं मोठं दान त्यांनी केलेलं आहे. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले, चांगला आनंद झाला की खूप भरभरून राजानं त्यांनी दिलं, ते संतुष्ट झाले, तेव्हा मग शुद्धोधनाने महामायेचे स्वप्न त्यांना सांगितले. ही असं असं महामायेला, राणीला स्वप्न पडलेलं आहे आणि त्याचा काय अर्थ होतो ते तुम्ही आता कथन करण्याची विनंती त्यांनी केली की ते काय अर्थ होतो ते आता आम्हाला सांगा. आणि ब्राह्मण म्हणाले, ते पूर्ण स्वप्न ब्राह्मणांनी ऐकलं आणि ते 8ही ब्राह्मण म्हणाले शुद्धोधन राजाला, चिंता करू नका. काय म्हणाले? चिंता करू नका, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. की तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल म्हणजे मूल तुमच्या घरात जन्माला येईल आणि त्याने गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल. तो जर गृहस्थ जीवनात जर राहिला तर तो चक्रवर्ती राजा होईल. चक्रवर्ती राजा म्हणजे असा राजा की ज्याला कोणीही जिंकू शकणार नाही, असा राजा होईल. खूप मोठा असा राजा होईल. आणि जर त्यानं गृहत्याग केला
आणि जर तो संन्यासाचं जीवन जगायला लागला असा जर त्यानं निर्धार केला, निश्चय केला, तर तो बुद्ध होईल. दोन अर्थ त्या ब्राह्मणाने शुद्धोधनाला सांगितले. आणि बुद्ध झाल्यानंतर तो लोकांना अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. फक्त बुद्ध होणार नाही, तर लोकांना अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. ठीक आहे. म्हणजे दोन ऑप्शन ठेवले. गृहस्था संसारात जर टिकून राहिला तर चक्रवर्ती राजा, आणि संसारात जर नाही राहिला तर बुद्ध होईल आणि लोकांना अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. ठीक आहे. अज्ञानाच्या अंधारातून मुक्त करणारा बुद्ध म्हणजेच कोण? सम्यक हा शब्द आपण त्याला सम्यक संबुद्ध असं आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. आणि म्हणून आपण बुद्धाचे उपासक आहोत. आपल्यामधील अज्ञानाचा अंधार आपल्याला दूर करण्यासाठी त्यांनी आपल्याला हा धम्म दिलेला आहे. नाही का? नंतर ते भिक्षू मग ते निघून गेले समजा तिथून, मग ते आठही ब्राह्मण. आणि नंतर तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे, त्याप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. किती महिने? 10 महिने. नॅचरली नैसर्गिकरित्या 9 महिन्याचा काळ बाळ वाढण्यासाठी असतो, 9 महिने 9 दिवसाचा. पण बोधिसत्वाचा गर्भ हा 10 महिने आपल्या गर्भात धारण केला महामायेनं. आणि कसा धारण केला? काठोकाठ भरलेलं तेलाचं पात्र आहे. ठीक आहे. आणि समजा आता एखादं भांडं असेल पूर्ण तेलानं भरलेलं असेल आणि तुम्हाला चालायला सांगितलं की हे पात्र घेऊन चाला, तर किती आपण काळजी घेणार? हेलकावाने लागला पाहिजे, तेल नाही खाल्लं पाहिजे. त्याचा अर्थ काळजी किती घेतली त्या गर्भाची महामायेनं, आहे की नाही? अर्थातच दाशी वगैरे असतील, सेविका असतील काळजी घेण्यासाठी, परंतु 10 महिने या गर्भाला तिनं धारण केलं. आणि जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला, म्हणजे जशी डिलेवरी जवळ यायला लागली, तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी मात्या पित्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आहे की नाही? तर प्रसूतीसाठी, डिलेवरीसाठी बुवा शुद्धोधनाला सांगितलं की मी माझ्या माहेराला जाण्याची माझी इच्छा आहे. आणि पहा आता बापा, त्या काळापासून तर आजही आता डिलेवरी म्हटली की मुली कुठं जातात? माहेरी, नाही का? कारण त्यांना तिथं सुरक्षित वाटतं, आहे का नाही? आणि ती इच्छा तिनं व्यक्त केली आणि आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, मी माझ्या पित्याकडे देवदह येथे जाऊ इच्छिते. तिचा पिता कौशल देशामध्ये देवदह नावाच्या गावामध्ये राहत होता. कोण होता तो? अंजन. अंजनच होता ना त्यांच्या. तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे. शुद्धोधन उत्तरला, तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला मान्य आहे. तिला सुवर्णाच्या पालखीत बसवून, सोन्याची पालखी तिच्यासाठी सजवण्यात आली माहेरी जाण्यासाठी गर्भवती महामायेला. वाहक म्हणजे पालखी वाहणारे लोक, सेवकांचा मोठा लवाजमा देऊन त्याने तिची पितृगृही रवानगी केली. तिच्या वडिलांच्या घरी तिला पाठवलं. सोन्याची पालखी, सेवक, नोकर चाकर, सैनिक रक्षण करण्यासाठी, काही राजवैद्य, हे सगळा ताफाचा ताफा निघाला. कारण त्या काळात वाहनं नव्हते, पायीच जात असत, नाही का? महामायेच्या देवदहच्या वाटेवर, देवदहच्या रस्त्यानं ती निघाली आणि त्या वाटेवर एक शाल वृक्षाचं एक सुंदर वनोद्यान होते. सुंदर असं वन होतं, ऐका नाही? आणि ते वन कशाचं होतं? शाल नावाच्या वृक्षांचं. जसं सागाचं वन असते, बाबूळ वन असते, आम्रवन असते, नाही का? तसं शाल वृक्षांचं एक सुंदर वनोद्यान होता, म्हणजे सुंदर वन होतं. आणि या वनोद्यानात विविध प्रकारच्या, या वनाच्या या उद्यानामध्ये, या वनामध्ये विविध प्रकारच्या पुष्पाच्छादित, पुष्पाने आच्छादिलेल्या आणि पुष्पविहीन, पुष्प नसलेल्या
पुष्प असलेल्या आणि पुष्प नसलेल्या अशा वृक्षराजी होत्या. असे अनेक झाडं होते की काही झाडांना पुष्प नव्हते, तर काही झाडं बुडापासून बुंद्यापासून पुष्पांनी नटलेलं असं ते एक नैसर्गिक सौंदर्य होतं. आपण कल्पना करू शकता की ते जंगलातून आपण त्या जात आहो वनातून, आणि दाट जंगल आहे आणि खूप वेगवेगळ्या विविध रंगाचे पुष्प वेली यांनी ते वन सजलेलं आहे. याच वनाला लुंबिनी वन म्हणून ते प्रसिद्ध होते. त्याच वनाला काय म्हणतो आपण? लुंबिनी वन असं म्हणतो, ठीक आहे. जिथे सिद्धार्थाचा जन्म झालेला आहे. कुठं झाला सिद्धार्थाचा जन्म? लुंबिनी वनामध्ये. त्या वनाचं नाव आहे लुंबिनी वन. जशी महामायेची पालखी या वनातून जाऊ लागली, त्या वनामध्ये जसा त्यांनी प्रवेश केला, तसे लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनासारखे, ठीक आहे. जसं तिनं प्रवेश केला त्या लुंबिनी वनामध्ये, तर ते वन कसं दिसायला लागलं? दिव्य, म्हणजे खूप मोठं अशा चित्रलता वनात, एखाद्या चित्रामध्ये जसं आपण दृश्य पाहतो अतिशय सुंदर, तशासारखं ते वन दिसायला लागलं. किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या सालंकृत शामियानासारखे भासू लागले. किंवा एखाद्या राजाचं स्वागत करण्यासाठी जशी तयारी केली जाते, जशी सजावट केली जाते, असं हे लुंबिनी वन आपोआप नैसर्गिकरित्या नटलेलं होतं, ठीक आहे नाही. जसं कोणीतरी महान व्यक्ती या वनामधून जात आहे, ठीक आहे नाही, आणि त्याचं स्वागत करण्यासाठी अशा प्रकारे हे वन शामियान्यासारखं खूप नटलेलं थटलेलं असं होतं. आणि वनातील त्या झाडांखालून महामायेची पालखी चालली, आणि त्या वृक्षराजी ते झाडं होते वनातील, खालपासून तर वरपर्यंत फळांनी आणि पुष्पांनी भरगच्च भरली होती. खालून बुडापासून तर शेंड्यापर्यंत फुलं आणि फळं त्या झाडांना लतपत लागलेले होते. कल्पना करू शकतो आपण, नाही का, किती फळं फुलं त्यामध्ये असतील. असंख्य विविध रंगी मधमाशा होत्या, वेगवेगळ्या रंगाच्या मधमाशा विभिन्न स्वरांनी गुंजारव करीत होत्या, आहे का नाही. गुंजारव करणे म्हणजे गोंगाट करणे, त्यांचा आवाज, मधमाशांचा आवाजाला गुंजारव असं म्हणतात, आहे का नाही. विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते. वेगवेगळ्या पाखरांचे काय होते? थवेच्या थवे होते. वेगवेगळ्या रंगाचे पाखरं, वेगवेगळ्या जातीचे पाखरं, आणि मधुर गाण, त्यांची जी चिवचिवाट होती ती सुद्धा अतिशय मधुर असं होती. आपण कल्पना करू शकतो की किती सुंदर या दृश्याचं वर्णन बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे, नाही का. हे मोहक दृश्य पाहून त्या रम्य वनामध्ये थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामायेच्या मनात आले, आहे का नाही. तिनं जेव्हा हे वन पाहिलं, ती खूप त्या वनाकडे, त्या सुंदर वनाकडे, त्या सुंदर दृश्याकडे महामाया आकर्षित झाली, आणि तिला असं वाटलं की काही काळ आपण इथं विश्रांती घेतली पाहिजे, थांबलो आपण वनक्रीडा केली पाहिजे, म्हणजे वनात आपण पालखीतून उतरून फिरलो पाहिजेत आपण या झाडाझुडपांमध्ये फुलांच्या, असं तिच्या मनात आलं. आणि तिने वाहकांना पालखी शालवनात उतरविण्यास सांगितली, आणि ते पालखी वाहणारे जे वाहक होते त्यांना तिनं आदेश दिला की ही पालखी पुढे असलेलं शाल वृक्षांचं वन आहे त्या वनात ती पालखी थांबवा, तिथं ती पालखी खाली ठेवा असं सांगितलं, व वाट पाहण्याची आज्ञा केली, आणि तुम्ही इथेच थांबा, आहे का नाही. तिला फिरायचं होतं त्या वनामध्ये. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य खूप मोठ्या शाल वृक्षाकडे गेली, ठीक आहे. मंद मंद सुगंधित वारा, जी हवा होती, कारण वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या रंगाचे जे फुलं होते त्या फुलांचा सुगंध त्या हवेमध्ये होता, सुगंधित हवा होती. मंद मंद असा हळुवार असा सुगंधित वारा वाहत होता, आणि पालखीतून उतरल्यावर महामाया त्या खूप मोठ्या शाल वृक्षाकडे जात होते, आणि वृक्षाच्या शाखा वर खाली झुलत होत्या. हवेमुळे त्या वृक्षाच्या फांद्या ज्या होत्या, डांगा म्हणतो आपण त्याला, त्या
हवेनं वर खाली असं जात होता. मनमोहक असं ते दृश्य. आणि महामायेला काय इच्छा झाली की त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली. हे ज्या डांगा वर खाली होत आहेत त्या फांद्या, एखादी फांदी आपण पकडायची अशी इच्छा महामायेला झाली आणि तिनं ती फांदी पकडली. भाग्यवश म्हणजे योगायोगाने त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हाती सहज येऊ शकेल एवढी हवेनं ती खाली आली. आणि खाली आल्याबरोबर महामायेनं ती डांग पकडली आणि महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली. आहे की नाही, आपल्या टाचेवर उभी राहिली ती पौच्यावर आणि ती फांदी तिनं पकडली आणि त्वरित शाखेने वर झोका घेतला आणि लगेच जशी ती डांग फांदी पकडली तशीच हवेनं ती फांदी पुन्हा वर जायला लागली आणि त्याबरोबरच महामाया ही एकाएकी वर उचलली. झटका लागला महामायाला, ती सुद्धा त्या डांगीच्या सोबत उचलल्या गेली. या आघाताने काय झालं, महामायेला प्रसव वेदना होऊ लागल्या. 10 महिन्याचा गर्भ होता तिच्या पोटामध्ये आणि तिथं तिचं पोट दुखायला लागलं. आणि शाल वृक्षाची शाखा जी डांग पकडली होती ना, ती डांग तिच्या तशीच हातात होती. ती हाती असतानाच महामायेनं उभ्या उभ्याच पुत्राला जन्म दिला, तो म्हणजे सिद्धार्थाचा. अशा प्रकारे महामायेच्या पोटी सिद्धार्थ गौतम जन्माला आलेला आहे. आणि पुत्राचा जन्म हा दिवस कोणता होता? ख्रिस्तपूर्व 563 साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. पौर्णिमेचा दिवस होता, आहे की नाही. बुद्धाच्या जीवनामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. माहीत आहेत आपल्याला 12 पौर्णिमा. आजच आपल्या ग्रुपवर कोणीतरी पोस्ट टाकलेली आहे प्रतिष्ठानच्या, आहे का, पूर्ण 12 पौर्णिमेचं महत्त्व वाचा तुम्ही. 12 पौर्णिमेचं महत्त्व दिलेलं आहे. तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व काळामध्ये 563 साली सिद्धार्थाचा जन्म झाला. शुद्धोदन आणि महामायेचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली होती. त्यांना मूलबाळ होत नव्हतं, आहे की नाही. परंतु त्यांना संतान नव्हते आणि कितीतरी वर्षांनी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. तेव्हा शुद्धोदन आणि त्याचं कुटुंब आणि समस्त सर्व शाक्य लोकांना पुत्रजन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला. आपणही साजरा करतो. तर अशा प्रकारे खूप वर्षापूर्वी त्यांना पुत्राची प्राप्ती झाली होती, शुद्धोधनाला आणि महामायेला. पुत्रजन्मसमयी जेव्हा पुत्राचा जन्म झाला, शुद्धोधनाला पुत्र झाला महामायेला, तेव्हा कपिल वस्तूवर राज्य करण्याची ही शुद्धोधनाची पाळी होती. म्हणजे शुद्धोधन तेव्हा राजा होता आणि म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधिले जात असे. आणि स्वाभाविकच राजाला पुत्र झाल्यामुळे सिद्धार्थ काय झाला, राजपुत्र झाला. म्हणून राजपुत्र म्हणून लोक त्याला संबोधू लागले, ठीक आहे. राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून राजपुत्र असं नाव त्यांना पडलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या भागामधील 3 प्रकरणं आपण पाहिलेले आहेत, नाही का. बुद्धाचं कुळ पाहिलेलं आहे, बुद्धाचे पूर्वज कोण होते ते पाहिलेलं आहे आणि बुद्धाच्या जन्माचा इतिहास, बुद्धाच्या जन्माची कथा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. उद्याच्या ग्रंथपठणामध्ये अशित ऋषीचं अचानक आगमन शुद्धोधन राजाच्या महालात कशा पद्धतीनं झालेलं आहे ते आपण उद्याला पाहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद. तुम्हाला म्हणता येईल तर माझ्यासोबत म्हणायचं. हे करुणा के सागर, करुणा की ज्योति, करुणा के सागर, करुणा के दीपक हो तुम. ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ,
ओम मणिपद में हूँ। हे करुणा के सागर, करुणा की ज्योति, करुणा के दीपक हो तुम। ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ, ओम मणिपद में हूँ. यानंतर मी म्हणेल, माझ्या मागं म्हणायचं आहे. सबे सत्ता सुखी होन्तु, सबे सत्ता सुखी होन्तु, सबे सत्ता सुखी होन्तु. त्रिवार वंदन करून सम. शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं संඝो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु.